नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रचना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या खास कृषी पॉडकास्टमध्ये शेती संवाद. आज आपल्यासोबत आहेत आपले सर्वांचे मार्गदर्शक देशमुख सर, जे गेली 25 वर्षे कृषी सेवेत कार्यरत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत आधुनिक जमीन तयार करण्याच्या पद्धती. चला तर मग देशमुख सरांचं स्वागत करूया. धन्यवाद रचना आणि नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो. जमीन ही पीक उत्पादनाची पहिली पायरी असते. जमिनीची चांगली मशागत म्हणजे उत्पादनाचा मजबूत पाया. आज आपण पारंपरिक नव्हे तर आधुनिक मशागत कशी करावी ते पाहूया. सर, सर्वात पहिले साधन म्हणजे रोटावेटर. हे नक्की काय असतं? हो रचना, रोटावेटर म्हणजे ट्रॅक्टरला जोडलेलं एक यंत्र जे नांगरणी आणि तण कापणी एकाच वेळी करतं. हे वापरल्यानं वेळ आणि डिझेल वाचतो आणि जमीनही मऊ व सैल होते. पुढचं साधन म्हणजे पॉवर हॅरो. बरोबर. पॉवर हॅरोनं माती अधिक बारीक होते. भाजीपाला आणि फळबागांसाठी याचा उपयोग फार होतो. मुळांपर्यंत हवा आणि पाणी सहज पोहोचतं. सर, हल्ली लेझर लेव्हलरचा उल्लेख खूप होतो. त्याचा काय उपयोग आहे? लेझर लँड लेव्हलर जमिनीला पूर्ण समतल करतो. त्यामुळे पाणी नीट फिरतं, कुठे साचत नाही आणि 30 ते 40% पाण्याची बचत होते. जमिनीच्या प्रत्येक भागात पीक एकसारखं वाढतं. पुढे येतो सबसॉइलर. याचा उपयोग काय? कधीकधी जमीन आतून कडक होते, पाणी खाली शिरत नाही. सबसॉइलर हे खोलवर फोडतं, 12 ते 18 इंचापर्यंत, म्हणजे पाण्याचा मुळांपर्यंत पोहोच होतो आणि जमिनीचा दम सुधारतो. भाजीपाला शेतीसाठी कोणती यंत्र उपयोगी? बेड प्लांटर आणि रिझर वापरले जातात. हे उंचवट्यांवर पीक घेतं, त्यामुळे पाणी नीट वाहतं, झाडं सडत नाहीत, वाढ चांगली होते. आणि आता शेवटी बी आणि खत एकत्र टाकणारी यंत्रणा? हो, मल्टीक्रॉप प्लांटर हे एकदम हुशार यंत्र आहे. यामधून बी आणि खत दोन्ही योग्य अंतरावर आणि खोलीवर पडतं. यामुळे वेळ, बी आणि खत तीनही गोष्टींची बचत होते. सर, खूप छान माहिती दिलीत. म्हणजेच आता शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत आधुनिक यंत्रांच्या मदतीने केली तर वेळ, श्रम आणि खर्च वाचेल आणि उत्पन्नही वाढेल. बरोबर रचना. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धतींबरोबर थोडी नवीनता स्वीकारली तर नक्कीच फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच संपतो. जर हा पॉडकास्ट तुम्हाला उपयुक्त वाटला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार रहा. देशमुख सर, आपलं खूप खूप धन्यवाद. माझाही धन्यवाद. शेती आनंदाने करा.